लग्नाला मंगलाष्टका म्हणण्याकरता आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटक मधला बोलवलं. आता त्या कर्नाटक मधल्या ब्राह्मण काकांनी त्यांच्या भाषेमध्ये जी मंगलाष्टका सुरू केली, मावशी माझा नवरदेवच पळून गेला. इकडे आला का 4-2 हाका मारून पाहते, आला असलं तर ठीक, नाही तर यातलाच एखाद्या कावळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसते का पाठीमाग? ऋतिक, ए ऋतिक, ऋतिक ये, नाही तर या ढोलकीवाले सोबत पळून जात असतील. पाहिला का नवरदेव कसा डोलून गेला. मंडळी, लग्नाला सुरुवात करायची. लग्नासाठी मामा फेटा न घालता साडी गुंडाळून आले, त्याबद्दल धन्यवाद. जे आंधळामध्ये जे सापडलं ते आपलं त्यांनी गुंडाळून आले. लग्नाला सुरुवात करायची. वराड जमलेलं बरं का. हो मिस्टर, केअर बरी. कसा दिसते मावशी जोड आमचं? दिसते का ना अर्चिन पारशे? बरं का, लग्नाला सुरुवात करायची. तोपर्यंत प्रश्न असा मला पडला बरं का, एवढं वराड जमलंय, पण नेमकं नवरीकडचं वराड आणि नवरदेवाकडचं वराड कळायलाच मार्ग नाही. मिक्स झालंय सगळं. एकदा नवरदेवाकडचं वराड हातवर करा, नवरदेवाकडचं वराड. एवढं चालू होय का? तुम्ही का पाकिस्तानमधून आली का काय? 4 टाळकी कशी आणली सोबत? आता नवरीचं वराड हातवर करा. हा, याला म्हणायचं वराड. काय काय ना तर 2-2 हातवर केलेत, काय पोरानं तर टांगड्यावर केलेत. तर काळजी कर नका. हो, आता यातून जी हात वर करायचे राहिलेत, समजायचं गिळायला आलती. पण काळजी कर नका, जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे. सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मामाचा परिचय करून देते. माझे मामा कुठे गेले? मामा इकडून या. मामा पिवळा फेटा, पिवळी साडी इकडून या. रॉंग नंबर लागला. मामा पुढे या. आणि मामा तुम्ही इकडे येऊन उजेड पडा. एक मामा इकडे, एक मामा. दिस इज माय, माझं मामा बरं का. मंडळी ओळख करून देते मामाची. हे दोन्ही मामाच आहेत बरं का, माझे सख्खे मामा आहेत माझे. दोन्ही उभी केलेत, कारण एका मामावर माझा विश्वास नाही. बरं का, दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिले, धन्यवाद. माझ्या मामाची ओळख करून देते. हे दिस इज माय माझं मामा, आणि दिस इज माय माझं मोठे मामा, आणि दिस इज माझ्या नवऱ्याचे मामा. हे सध्या बरं का यांची ओळख करून देते. मामा पुढे आणि थोडं आणखीन, लाजू नका. हे सध्या माझे मामा अमेरिकेला असतात. यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. हे का नाही, तिकडे चपला सांधायला असतात. पण मामाला अजिबात वेळ नसतो. मामाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो. हो, पण भाजीच्या लग्नासाठी मामा इतक्या लांबून या ठिकाणी आले, धन्यवाद. आणि दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा. मामा तुम्ही थोडंसं पुढं मागं जाऊ द्या. तुम्ही इकडे या. हे का, हे माझे नवऱ्याचे मामा. हे सध्या दुबईला असते. ते काय करतात? यांचे कपडे तुम्ही जाऊ नका. हा यांचा नाईटचा ड्रेस आहे का हो मामा? हा, मामाचे कपडे आणि लपडे, आपलं सॉरी, कपडे आणि नखरी मलाच कळतात. पण माझे हे मामा सध्या दुबईला असतात बरं का. ह्यांचं का नाही, दुबईला खूप मोठा बिझनेस. एवढा मोठा बिझनेस आहे, एवढा मोठा बिझनेस आहे, विचारूच नका. म्हणलं की विचारू नका बरं का. हे तिकडं एवढे बिझी असतात मामा, एवढे बिझी असतात मामा, हे की नाही. हां, पण बिझनेस असा यांचा. हे माझे यांची मामा तिकडं फुग्यावर केस विकायला असतात. केस फुगे नाही बरं का, फुग्यावर केस. पण लग्नासाठी स्पेशल मामानं विमान बुक केलं, पण विमान पंक्चर झालं, म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आली. दोन्ही मामाला धन्यवाद. लग्नाला सुरुवात करायची. इकडं अक्षता पोहोचले का? पाठीमागं उभा राहिलेला अक्षता. आले नसले तर कोणी चपला दगड फेकून मारू नका. आणि मारले चपला फेकून तर दोन्ही मारा, आम्हाला घालायला कामाला येते. लग्नाला सुरुवात करायची आहे. शुभ मंगल सावधान,
हार घाला हार घाला हार घाला हार घाला हार घाला. लग्न झालं, अगदी लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम आहे बरं का मावशी. लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेते, नंतर आमची केरबरी नाव घेतील. देवळीत देवळी बरं का, लक्ष असू द्या. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी. होय व तुमचं नाव काय? काय नाव आहे सह्याची? बरं झालं बाया हे मग जुळला, कारण माझ्या पहिल्या पण नवऱ्याचं नाव सह्याची. काय योगा बघा, काय नाव काढलं सयाजीरावांनी. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी बरं का. देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आणि आमचे सयाजीराव बसले संडासला, डोकरनं दिली डोसणी. हॅलो, आता मी नाव घेतो ऐका. सासू बसली आईस पैस, माधुरी माझी बैस. काय म्हणले माधुरी माझी? कुठे गेली आमची मामा? तुम्ही म्हणले पोरग गरीब आहे, एवढं बिलिंदर असेल असं वाटलं नव्हतं. म्हैस बरं घेते ऐका. म्हशीसारखे दिसते का खरं सांगा मावशी? कुणी आईसारखं कुणी बहिणीसारखं? म्हशीसारखे दिसते का मी? कोण म्हणलं हो? का रे बाबा, तुझ्या काय रानात चरायला आलती वैर? कुशाल हो म्हणते. कशी दिसते बाबा मी? कशी दिसते का ना ओमिनी कार? आणि हे बघा ना आमचा 3 चाकी टेम्पो. पाकडा 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 पाकडा. पण मावशी तरी सुद्धा मलाच खुशाल म्हैस म्हणते, पण यांच्यापेक्षा भारी नाव घेते का? आला आला रुकवत रुकोरात होता पेडा. आला आला रुकवत रुकवतामध्ये होता पेडा. मी गवळ्याची म्हैस तर आमच्या सयाजीराव पाकालीचा पेडा. मी घेते का? आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा, मग पाहिला पालखीचा वाडा. पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा. ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हलकी. मग पाहिलं मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास देवाली. आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेले महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ जायची पाळी. जगन्नाथमध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ. घरी न्यायला घेतली बेळ. बेळमध्ये होता लसूण बरं का. केरबरी कॅडबरी. बेळमध्ये होता लसूण. बेळमध्ये होता लसूण आणि आमच्या कारभाराचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. आणि चला हो लग्नाला माझ्या. हळदुली वाटून वाटीला पाटा. अवगुणाचा नवरा हळदुली उठा.